महाबळेश्वरला जाता जाता थोडा थोडा पाऊस पडत होता. म्हटलं चला थोडा चहा पिऊ आणि वडापाव पण खाऊ. चहा आणि वडापाव खाल्ल्यानंतर गाडीमध्ये बसलो तर घाटातला व्ह्यू इतका सुंदर होता ना, वाटत होतं बाहेर उतरावं आणि फोटो काढावे. पण रिमझिम पाऊस होता त्यामुळे उतरलो नाही. जाताना रस्त्याच्या कडेला जॅकेटवाला दिसला, त्याच्याकडे लेदरची जॅकेट होती आणि खूप छान होती. मग घालून पाहिलं तर जेंट्सचीच होती, लेडीजची खूप मोठी होती. माझ्या मापाचं काही मिळालंच नाही. मग आकाशला आणि आरूच्या पप्पालाच घेतलं आणि आमचं बाळ बघा शांतच बसत. आम्ही सगळे गाडीच्या बाहेर आहे म्हटल्यावर रडून रडून नुसता गोंधळ घातला आणि शेवटी गाडीच्या बाहेर आलं. पाचगणीमध्ये पोहोचल्यावर स्कूटीवरती हा जुगाड मला भारी वाटला पावसापासून संरक्षण होण्यासाठी. पाचगणी पासून प्रत्येक पॉइंटवर आम्ही थांबायला बघत होतो. एवढा जोरात पाऊस होता आणि एवढं दाट धुकं होतं, काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे आम्ही कोणत्याच पॉइंटला थांबलो नाही. मग आम्ही ठरवलं की महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये जाऊ, थोडीफार शॉपिंग करू. असल्या पावसात हे महाबळेश्वर मध्ये खूप गर्दी होती. मार्केट जवळ पोहोचलो पण खूपच पाऊस होता म्हणून गाडीमध्ये बसलो. या पुढचा पार्ट नक्की बघा पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.